मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील 8 नंबरचा धडा गुणग्राहक राजा या धड्याचा अभ्यास करणार आहोत। गुणग्राहक राजा। तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले। बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते। एवढ्यात मुलांचा हसण्याचा खिदळण्याचा आवाज ऐकू आला। महाराजांनी घोडा थांबवला। आवाजाच्या दिशेने पाहिलं। तिथे एक वडाचं झाड होतं। एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला। दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता। पहिल्याने पारंबी पकडली, माकडासारखा झोका घेतला, घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला। दोघा पोरांचा सूरबारंबीचा खेळ सुरू झाला। सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले। मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले। तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले। पोरांसोबत सूरबारंबीचा खेळ खेळू लागले। थोड्या वेळाने महाराज भानावर आले। स्वतःशी हसले। निघताना मानकरास म्हणाले, पोरं चपळ आहेत। कुणाची पोरे आहेत ही? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा। सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले। पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती। घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला। त्यांनी तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली। सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटवालांना बोलावलं। नजर बागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम केला। नारायणराव घाटगे यांनी या पोरांची नावं व राहण्याचं ठिकाण सांगितलं। विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला। त्यानं पोरांचा शोध घेतला। गजानन आणि काळूला साहेबांकडे घेऊन आला। झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले। हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचाय। उद्या 3ऱ्या बहारी तुम्ही दोघे राजवाड्यात या, विद्याधिकारी म्हणाले। गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबूक स्वाराचा मुलगा होता। महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं। गल्लीत वार्ता पसरली। पोरांची उत्सुकता वाढली। तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज शिस्तीचे होते। दुसरा दिवस उजाडला। विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले। दोघांचे सदरे मळालेले होते। चेहऱ्यावर मात्र तरतरी होती। राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं। महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले। बरोबर 3 राजपुत्रही होते। बसण्यासाठी बाजूला सोपे ठेवले होते। काय नाव बाळानं तुमचं? महाराजांनी विचारतात गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबूक स्वार। छान, आम्ही परवा तुमचा सूरपारंबीचा खेळ पाहिला। आज राणीसाहेबांना तो दाखवा। गजानन काळूला खून केली। मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता। 1.5 हात लांब करंगळीच्या जाडीची ती काठी होती। काळूनं सूर हाती घेतला। एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला। गजानन तो सूर आणायला धावला। तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला। काळू आणि गजाननाची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली। शेवटी गजाननानं काळूला पकडलं। आता गजानन सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला। काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला। गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला। काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली। पुन्हा तो घोडावर चढला। गजाननला बाद करणं काळूला जमेना। दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली। महाराजांनी खेळ थांबवला। दोघांना जवळ बोलवलं। खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, छान खेळात हारजीत महत्वाची नाही, खेळणं महत्वाचं आहे। आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत। महाराजांनी घाटग्यांना खून केली। एका तबकात जरीच्या 2 टोप्या होत्या। त्यांनी गजाननाला जवळ बोलवले। तू हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस, असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली। काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे। तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला। एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो। महाराज म्हणाले, त्यांनी पोरांना बसवलं, मिठाई खाऊ घातली। पोरं घोडागाडीतून घरी परतली। त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली। गजाननांच्या शाळेत
वार्षिक बक्षीस समारंभ होता. महाराजांचं बक्षीस समारंभासाठी आले होते. एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसे घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता. 18 बक्षिसं त्या पोराने घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर. गजानन कागदशाही मिळवली, कमटीचा बोरू केला, कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय. महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. विद्या अधिकाऱ्यांकडून वळून ते म्हणाले, पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. हाच मुलगा पुढे बडोद्याचा राजरत्न गजानन माणिकराव झाला. या धड्याचे लेखक आहे बाबा भांड. आता आपण ह्या धड्यात आलेले काही शब्दार्थ बघू. देहभान विसरणे म्हणजे स्वतःची जाणीव विसरणे. सूर म्हणजे सूरपारंबी या खेळातील एक काठी. मोहल्ला म्हणजे गल्ली, शहराचा काही भाग. बोरू म्हणजे बांबू पासून तयार केलेली लेखणी. ठीक आहे. तर मुलांनो, कसा वाटला तुम्हाला धडा? ही एक छान अशी गोष्ट सुद्धा आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.